राधानगरी अभयारण्य हे महाराष्ट्रातील सर्वात जुनं अभयारण्य राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलं. त्यांनी उभारलेली हत्तीमहल या वास्तूची दुरावस्था होतीये. या ठिकाणावर निसर्ग माहिती केंद्र स्थापन करण्याचं वन्यजीव विभागासह शासन स्तरावरून आराखडा तयार करण्यात आलाय. आज जागतिक वन्यजीव दिनाचं औचित्य साधत आमचे राधानगरी प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी घेतलेला हा आढावा. आज जागतिक वन्यजीव दिन. राधानगरी अभयारण्य हे जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश असलेलं अभयारण्य. या अभयारण्यामध्ये 235 प्रकारचे पक्षीवर्गीय प्रजाती, 35 प्रकारचे वन्यजीव, त्याचबरोबर 1800 प्रकारच्या विविध वनस्पती, त्यामध्ये 300 प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात. असा हा विशाल नैसर्गिक साठा असणारं हे अभयारण्य त्या काळात शाहू महाराजांनी स्थापन केले. शाहू महाराजांच्या वारसास्थळ किंवा त्यांच्या पाऊलखुणा आणि विकासाची दृष्टी सांगणारं हे हत्तीमहाल हे ठिकाण आता दुरावस्थेकडे वाटचाल सुरू आहे. राधानगरीमधील स्थानिक नागरिक त्याचबरोबर पर्यटकांमधून या हत्तीमहालाचं संवर्धन व्हावं अशी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती. त्याला आता निसर्ग माहिती केंद्र इथं स्थापन करण्याचा आता शासन स्तरावरून प्रयत्न चालू आहे. गेल्या अनेक वर्षापासून येथील स्थानिक नागरिक ही मागणी करत होते. त्यांच्याकडून त्यांची जी भूमिका होती किंवा शासनाकडे जी मागणी होती त्यांच्या मला वाटते ही जी वास्तू आहे ती शाहू महाराजांनी त्यावेळी धरण बांधताना उभा केली आणि ह्या वास्तूला हत्तीमहाल असं नाव दिलं, कारण यामध्ये हत्ती बांधले जात होते. तर ही वास्तू मला वाटते 100 वर्षापूर्वी, म्हणजे 100पेक्षा जास्त वर्ष याला झाले आहेत. हा परिसर हा मोठा आहे आणि इथं निसर्ग विविधता जी आहे ते राधानगरी तालुक्यात आपला हा दाजीपूर अभयारण्य जो भाग आहे हे अतिशय सुंदर असा हा भाग आहे. परंतु ज्यावेळी पर्यटक फिरून येतो, लहान मुलांच्या सहली येतात किंवा नाविन्यातनं म्हणजे परदेशातनं सुद्धा पाहुणे आपल्या ह्या जंगलाला भेट देण्यासाठी येतात. परंतु या जंगलाविषयी असणारी विस्तीर्ण माहिती आणि शाहू महाराजांनी केलेलं कार्य असं सर्व एका ठिकाणी पाहता यावं आणि त्याच्यावर अभ्यास करता यावं असं एखादं ठिकाण होणं हे गरजेचं होतं आणि ते क्रमप्राप्त होतं. मला वाटतं गेल्या 5 वर्षापासून, त्याच्यापेक्षा जास्त काळ तिने मला वाटतं गेल्या 5 वर्षापासून हा यशस्वी पाठपुरावा करून एका योग्य टप्प्यावर ही वास्तू चांगली करून लोकांना यातनं पर्यटन आणि ही वास्तू कशी टिकेल आणि शाहू महाराजांचे विचार आचार या नवीन पिढीला कसे अभ्यासातनं पुढे येतील आणि आपल्या जंगलाची माहिती संपूर्ण कशा पद्धतीने नवीन पिढीला मिळेल यासाठी ही वास्तू चांगली करण्यासाठी वन्यजीव विभाग आणि आमचे पालकमंत्री महोदय आणि आरोग्यमंत्री हे आणि आमचे सर्व राधानगरीतले सर्वच नेते मंडळी या वास्तूसाठी प्रयत्नशील होते. आणि ही आता भविष्यात एक चांगली वास्तू तयार होऊन या ठिकाणी सर्वच पर्यटक या ठिकाणी आपली भेट देऊन 1-2-3 तास या ठिकाणी घालून आपल्या अभ्यासात वाढ करतील आणि आपल्या राधांचा हेवा आणि सर्व दूर लोकांना कळेल अशा पद्धतीने ही वास्तू करण्याचं आमचं मानस आहे. आणि खरोखरच ही वस्तू चांगलं होणं हे राधानगरीच्या इतिहासासाठी आणि राधानगरीतलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी गरजेचे आहे. आणि मला खरोखर आनंद आहे की त्याच्यासाठी वन्यजीव विभाग खास करून प्रयत्न करत आहे. आणि त्याचं आमचे निसर्ग माहिती केंद्र जे स्थापन करायचं आहे त्याचं कुठंपर्यंत काम आलं काय किंवा त्या प्रस्ताव कुठंपर्यंत गेला? आता हा प्रस्ताव तयार झालेला आहे. आता याला बजेट लागून याच्यासाठी भविष्यात म्हणजे शासनाचं काम जरी एका टप्प्यावर अशा ठिकाणी आलं की फॉरेस्ट विभागाच्या वतीनं चांगल्या पद्धतीने हे जागा वर्ग करणे, त्यांच्यासाठी लागणाऱ्या निधीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आता सर्व म्हणजे तयारी जी चालू आहे. आणि खरोखरच तुम्हाला ह्या थोड्याच दिवसात ही वस्तू चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी काम चालू होईल आणि एक चांगलं दर्जेदार काम या ठिकाणी होईल की जेणेकरून ते पुढे 100 वर्षे, आज या वस्तूला एवढे पाऊस पडूनसुद्धा ही वस्तू बघा 100 वर्षे भिंती आहेत तशा आहेत. अशाच पद्धतीचं काम पुढं 200 वर्षे ते कसं टिकल आणि त्यातनं दर्जेदार काम कसं होईल यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. आणि हेरिटेज बिल्डिंग आहे ही आणि तिला कशा पद्धतीने पुढं चांगले हे काम होईल. आता मला वाटतं याच्यावर आढावा होईल, पुढच्या बजेटचं पण मला वाटतं मार्ग काम लागेल आणि लवकरात लवकर हे किती बजेट प्रस्तावित आहे?
आता सध्या ह्या गोष्टीसाठी म्हणजे जे आता ह्याचं जे काम आहे 15 कोटीचा आराखडा आपल्याला करायचा आहे ह्या विभागासाठी असं वन्यजीव आहे. परंतु त्यात काय जास्त कमी जर रक्कम लागली तरी प्रादेशिक पर्यटन विभाग असू दे, वन्यजीव विभाग असू दे किंवा जिल्हा नियोजन मंडळातनं ह्या गोष्टीसाठी सर्व निधी लागेल आणि त्याच्यासाठी त्या पाठपुराव्यात त्या वन्यजीव विभाग असू दे किंवा सर्व सरकारी काय अडचणी असतील तिथं आम्ही त्यांना वेळोवेळी मदत करून ही वस्तू लवकरात लवकर कशी चांगल्या पद्धतीने होईल यासाठी आम्ही काम करत आहे. कारण ही वस्तू बरीच वर्षे उपेक्षित राहिलेली आहे आणि एका वनावर अशा ठिकाणी ही आपण आलो आहे की तिथून पुढचं भविष्य आपल्याला एक चांगलं करायचं आपला प्रयत्न राहणार आहे. आणि खरंच नक्कीच आपल्याला सर्वांनाच राधानगरीकर म्हणून याचा अभिमान असेल आणि भविष्यात आपण ही वस्तू चांगली होईल अशी अपेक्षा करूया. राजश्री शाहू महाराजांनी उभा केलेला हा हत्ती महाल ही हेरिटेज वास्तू म्हणून आज गणली जाते. परंतु आता जर पाहिलं तर या वास्तूचं पूर्णपणे दुरावस्था झालेली आहे. परंतु इथं जर निसर्ग माहिती केंद्र झालं तर ही या वास्तूचं संवर्धन होईल. त्याचबरोबर राधानगरी अभयारण्याची उत्तमभूत अशी माहिती पर्यटकांना मिळणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर इथं निसर्ग माहिती केंद्र व्हावं अशीच अपेक्षा राधानगरीतील जनतेसह पर्यटकांमधून होत आहे. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी.